नमस्कार. ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत नाशिकमधील रामकुंड, सीता गुहा, तपोवन याचं आज दर्शन घेणार आहोत. आधीच्या भागात तुम्ही इथलं काळाराम मंदिर, गोराराम मंदिर याचं दर्शन घेतलंच असेल. चला तर मग इथलं रामकुंड आणि सीता गुहा, तपोवन कसं आहे पाहूया. नाशिक शहर हे महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या कुशीत झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराचा स्वतंत्र व्हिडिओ मी केला आहे, तो मी लवकरच अपलोड करेन. सर्वप्रथम आपण या गोदावरी नदीच्या काठावर रामकुंड आणि इथल्या दुतोंडी मारुतीला भेट देऊया. नाशिकमधील पंचवटी आणि तपोवन भागात श्रीरामांनी येथे वास्तव केलं होतं. भगवान श्रीराम येथील वास्तव्य काळात रामकुंड येथे स्नान करण्यासाठी येत असत. इथेच त्यांनी आपल्या वडिलांचे म्हणजे राजा दशरथांचे अस्थिही विसर्जन केले होते. या इथे स्वतंत्र असे अस्थिविलय कुंडही आहे. लोक त्यांच्या मृत नातेवाईकांचे अस्थी येथील अस्थिविलय कुंडात विसर्जित करतात. तसेच अनेक भारतातील सुप्रसिद्ध मृत व्यक्तींचेही अस्थि विसर्जन या कुंडात झालेले आहे. या गोदावरी नदीच्या पात्रात धार्मिक विधी करण्यासाठी भारतभरातून दररोज लाखो भाविक येथे येत असतात. भारतातील 4 कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. हा आहे दुतोंड्या मारुती. प्रसिद्ध रामकुंडाजवळ ही हनुमानाची विशाल मूर्ती आहे. दोन्ही बाजूंना तोंड असल्यामुळे या मूर्तीला दुतोंड्या मारुती असे म्हणतात. ही फक्त धार्मिक मूर्ती नसून ती एक प्रकारे गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी दाखवायचे जलसूचक आहे.
आणि आता आपण जाणार आहोत सीता गुफा. नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर प्राचीन सीता गुफा आहे. या ठिकाणी 5 महाकाय शेकडो वर्षाची जुनी वडाची झाडं आहेत. या 5 वडांच्या झाडामुळे या परिसरास पंचवटी असे नाव मिळाले. इथे या 5 वडाच्या झाडांना असे नंबर दिले आहेत. हे आहे 1 नंबरचं वडाचं झाड. आणि हे आहे 2ऱ्या क्रमांकाचे वडाचे झाड. हे आहे 3ऱ्या क्रमांकाचे वडाचे झाड. हे आहे 4थे वडाचे झाड. आणि हे आहे 5वे वडाचे झाड. या वडांच्या झाडाखाली गुहेमध्ये माता सीतेस राक्षसांपासून वाचवण्यासाठी प्रभू श्री रामांनी त्यांना इथे सुरक्षित ठेवले होते. ही गुफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे. एका वेळी फक्त एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकतो. तेही बसून जावे लागते. उभे राहून जाणं शक्यच नाही. ही बघा कशी कसरत करावी लागते आत जाण्यासाठी. सात 8 फूट असे कसरत करत बसून खाली गेल्यावर समोर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन होते. जसे आपण प्रवेशद्वारातून आत आलो तसेच बाहेर जाण्याचाही रस्ता असा कसरत करतच वाकून पार पाडावा लागतो.
ही आहे माता सीतेची देवपूजेचं ठिकाण. जर तुम्ही तब्येतीने खूप जास्त असाल किंवा तुम्हाला श्वसनाचा त्रास असेल तर शक्यतो तुम्ही या गुहेत प्रवेश करू नये. राम लक्ष्मण सीता माता जे वनवासात आले होते तिथं सीता माईला एक दिवसासाठी ठेवलं होतं म्हणून याला सीता गुंफा म्हणतात. पंचवटी नाव का पडलं, इथं 5 वडाची झाडं आहे म्हणून नाव पडलं पंचवटी. तर समोर बघा 1 नंबर, इकडे 2, इकडे 3, इकडे 4 आणि इकडे 5 वडाची झाडं म्हणून नाव पडलं पंचवटी. रावणाची बहीण सूप नाका, तिचं नाक आणि कान कपवनामध्ये लक्ष्मणाने कापले. नाकाचा तुकडा गोदावरी नदीच्या पलीकडे तुकडा फेकून दिला. नाकाला संस्कृत भाषेमध्ये नाशिका म्हणतात म्हणून या गावाचं नाव पडलेलं नाशिक. तिथे लक्ष्मणाने तपश्चर्या केली तपोवनामध्ये म्हणून गाठीचं नाव पडलं तपोवन. सीता गुफेच्या बरोबर समोर आपण 1 रुपयाचे तिकीट काढून हे सुंदर प्रदर्शन बघू शकतो. चला बघूया कसं आहे हे प्रदर्शन. सीता गुफेच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे. तिथून आपण तपोवन फिरण्यासाठी ऑटो घेऊ शकतो. प्रत्येकी मानसी 30 रुपये भाडे आकारले जाते. तुम्ही स्वतंत्रपणेही रिक्षा करू शकता. त्यासाठी 100 ते 200 रुपये भाडे आकारले जातात. यात आपल्याला रिक्षावाला संपूर्ण परिसर फिरवतोच आणि शिवाय तो आपल्याला गाईडही करतो. ही आहे प्रभू श्रीरामांची पर्णकुटी. ही आहे लक्ष्मणाने माता सीतेसाठी आखलेली लक्ष्मण रेषा. आता इथे पाणी प्रवाहित या रेषेतून होताना दिसतोय. या लक्ष्मण रेषेवरती असलेला हा पूल याला लक्ष्मण झुला असंही म्हणतात. आता
आपण जातोय काट्या मारुती मंदिरात. ही मूर्ती आहे जवळपास 11.5 फूट उंच. चला आत जाऊन पाहूया. काट्या मारुतीचे दर्शन झाल्यावर आपण आलो आहोत सीता मातेच्या मंदिरात सीता मातेचं दर्शन घेण्यासाठी. येथील मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे आपण संपूर्ण मंदिर पाहू शकत नाही, पण इथे असलेली आपण सीता मातेची मूर्ती आणि रावणाची मूर्ती यांचे दर्शन नक्कीच घेऊ शकतो. ही ती जागा आहे जिथून रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं. आता आपण श्री लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. दर 12 वर्षांनी भरवण्यात येणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात या मंदिरातूनच होते. सर्वप्रथम या मंदिरात पूजा केली जाते आणि त्यानंतरच कुंभमेळ्याचे सर्व विधी पुढे पार पाडले जातात. कुंभमेळ्याच्या काळात अनेक साधू संत या मंदिरात निवास करतात. आता आपण आलो आहोत श्री लक्ष्मण मंदिरात. याच ठिकाणी लक्ष्मणाने शृपनखेचे नाक कापले होते. चला आज जाऊन पाहूया कसं आहे हे मंदिर. आत प्रवेश करतात उजव्या हाताला ही भव्य श्री गणेशाची मूर्ती दिसून येते. मध्यभागी गरुडाचे शिल्प असून डाव्या हाताला लक्ष्मण मंदिर आहे. या तपोवनात गोदावरी कपिला संगमावर लक्ष्मणाने शेष अवतारात 12 वर्षे तपश्चर्या केली होती. या इथेच लक्ष्मणाने शृपनखेचे नाक कापून ते नदीच्या पलीकडे फेकले, म्हणून या शहराचे नाव नाशिक पडले. हा आहे या मंदिराचा मुख्य गाभारा. या इथे शेष अवतारात लक्ष्मणाची मूर्ती स्थापित केलेली आहे. या मूर्तीच्या समोरच मंदिराच्या मध्यभागी श्री हनुमानाची मूर्ती आहे. हे तेच झाड आहे ज्या झाडाखाली लक्ष्मणाने 12 वर्षे तपश्चर्या केली होती. या झाडाखाली लक्ष्मणाची तपश्चर्या करतानाची मूर्ती स्थापित केलेली आहे.
आपण या तपोवनातील गोदावरी नदी आणि कपिला नदीच्या संगमावर आलो आहोत. और सीता जी का उसी जगह में ब्रह्मा विष्णु और महेश 3 देवता के 3 कुंड बने हैं। यह अग्नि कुंड है। आखिरी में है माता सीता स्नान करने की जगह सीता कुंड। रामायण में कथा है ब्रह्मा विष्णु महेश के सामने सीता जी ने यहाँ अग्नि में प्रवेश किया। अग्नि में से सीता जी का मायावी रूप निकाला वो रावण नंगा ले गया। असल सीता अग्नि में थी। यहाँ शूर्पणखा लक्ष्मण भगवान ने जो नाक काटी है ये मुख्य जगह है। बारिश पे पानी आने से यहाँ का मंदिर बंद रहता है, इसलिए ऊपर का मंदिर दिखाया। यहाँ कपिल भगवान तपस्या की जगह कपिला का है, कपिला कुंड है। कपिल भगवान नदी लाए कपिला गोदावरी कपिला का संगम है। नासिक का जो कुंभ मेला लगता है ये नासिक गोदावरी कुंभ मेले की जगह है। आए है भगवान को हाथ जोड़ो, गोदावरी की प्रार्थना करो, बोला नमो गंगे नमो गंगे महागंगे महागंगे महादेवस्य महादेवस्य वल्लभे वल्लभे महाजत्वाम महाजत्वं महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी नमस्तुते नमस्तुते गोदावरी गोदावरी अष्टतीर्थे अष्टतीर्थे पंचतीर्थे पंचतीर्थे नासिक यात्रा नासिक यात्रा तपोवन यात्रा तपोवन यात्रा परिपूर्ण परिपूर्ण हे रामचंद्र भगवान हे रामचंद्र भगवान शरण आए पाप दुख निवारण करना मनोकामना पूर्ण करना गोदावरी यात्रा गोदावरी यात्रा सफल करना। सफल करना। गोदावरी में यात्रा करके तीर्थ में अपनी शरीर शुद्धि पाप विमोचन निमित्त गोदावरी में वस्त्रों का दान देते हैं। दीप दान अपने घर के परिवार के सुख शांति के लिए, अन्नदान पूर्वजों के नाम से। तीर्थों में यात्रा का धर्म दक्षिणा अपनी इच्छा से होता है। बोलना सर्व पाप सर्व दुख हरो भव जय श्री राम। जो आपकी इच्छा हो। हे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे कुंड. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या साक्षीने श्री सीता मातेने या अग्निकुंडात प्रवेश केला होता, म्हणून या कुंडाला सीता कुंड असेही म्हणतात. या इथे समोर जी तुम्हाला मूर्ती दिसते ती आहे सीता माता आणि लव कुश या तिघांची मूर्ती. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये नाशिकमध्ये येऊन खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर तेही कळवा. या नाशिकविषयी या मी जे दाखवलेली जे ठिकाणं आहेत त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती असेल तर तेही मला कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड केला आहे हे तुम्हाला लगेच समजेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच छान छान नवीन धार्मिक ऐतिहासिक ठिकाणं घेऊन भेटेन. तोपर्यंत जय श्रीराम.